नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी PSI वैभव तिडकी टार्गेट प्रशासन या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो. तर आजचा हा इकॉनॉमिक्समधला चौथा व्हिडिओ आहे. यामध्ये आपण ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्टवर चर्चा करणार आहोत. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण आर्थिक वृद्धी व आर्थिक विकास या दोन बाबी समजून घेतल्या. त्यानंतर कुझनेट कर्व पण समजून घेतला. आर्थिक वृद्धी मोजत असताना GDP, GNP व पर कॅपिटा इन्कम यावरून आपण आर्थिक वृद्धी मोजू शकतो. परंतु आर्थिक विकास मोजत असताना पर्चेसिंग पॉवर पॅरिटी किंवा मग त्यालाच क्रयशक्ती समानता असे सुद्धा म्हणतात. ही गोष्ट आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिली. आता आज आपण आर्थिक विकास मोजण्यासाठीचा दुसरा जो निर्देशक आहे त्यालाच आपण अभ्यासू, ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट. या ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट अंतर्गत 5 प्रकारचे रिपोर्ट येतात, ज्यामध्ये ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, त्यानंतर इनइक्वेलिटी ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, ज्यालाच आपण असमानता समायोजित निर्देशांक असं सुद्धा म्हटलं जाते. तिसऱ्या नंबरचा आहे की जेंडर इनइक्वेलिटी इंडेक्स, लैंगिक असमानता निर्देशांक. त्यानंतर चौथ्या नंबरवर आहे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, ज्याला आपण बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक असं सुद्धा म्हणतो. त्यानंतर आहे जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स, ज्याला आपण लैंगिक विकास निर्देशांक असं म्हणतो. तर ह्या 5 रिपोर्टवरून आपल्याला ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट आपल्यासमोर मांडल्या जाते. तर ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट नेमकं मांडते कोण? तर UNDP, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत हे सर्व रिपोर्ट आपल्यासमोर मांडले जातात. यावरून आपल्याला त्या देशाचा आर्थिक विकास हा कळतो. तर UNDP हा युनायटेड नेशन अंतर्गत मानवाच्या विकासासाठी काम करणारी एक संस्था आहे, की जे मानवी विकासावर आपलं कार्य करते. त्यांचा विकास किती झाला याबाबतचे मोजमाप करणे, त्यांचे रिपोर्ट प्रदर्शित करणे, ह्या सर्व गोष्टी करते. तर UNDPची स्थापना 1965मध्ये झाली. याचं हेडक्वार्टर जे आहे ते न्यूयॉर्कमध्ये आहे. जर याच्या वेबसाईटवर आपण पाहिलं तर मानवी विकास म्हणजे काय, तर लोकांना वास्तविक स्वातंत्र्य व संधी मिळणे व या संधीमधून त्याला निवड करण्याची त्याच्यामध्ये कॅपेबिलिटी येणे, या सर्वाशी संबंधित म्हणजे यालाच मानवी विकास म्हटलं जाते. की त्या व्यक्तीला ज्या संधी मिळतात त्यामधून त्यांनी योग्य ते निवड केली पाहिजे. त्याला काय करायचे आहे, काय बनायचे आहे, त्यांना कसं जीवन जगायचं आहे, यासंबंधीचा निर्णय तो व्यक्ती घेऊ शकला पाहिजे. म्हणजेच काय, तर अर्थव्यवस्थेलाच नाही तर आपल्याला त्या अर्थव्यवस्थेमध्ये असलेले जे मानव आहेत त्यांचासुद्धा विकास करायचा आहे. आणि त्या देशाचा शाश्वत विकास कसा होईल, जे की प्रत्येक देशाचं अंतिम ध्येय असते की शाश्वत विकास झाला पाहिजे. तो म्हणजे शाश्वत विकास म्हणजे काय, जी एखादी गोष्ट जी निरंतर असते, म्हणजेच भूत, भविष्य व वर्तमान या तिन्ही काळामध्ये तो विकास निरंतर राहिला पाहिजे. या दृष्टिकोनातून विकास करणे म्हणजे शाश्वत विकास, हे प्रत्येक देशाचं ध्येय असते. त्यासाठी आर्थिक वृद्धी व आर्थिक विकासावर प्रत्येक देश काम करत असते. व या आर्थिक विकासामध्ये आपण आता मानवी विकास पाहत आहोत. तर मानवी विकासामध्ये आपण पाहिलं की त्या मानवी विकास म्हणजे काय, तर जीवन जगण्याच्या अनेक संधी मिळाल्या पाहिजे व त्या संधीमध्ये त्याला आवश्यक असलेल्या प्रत्येक गोष्टीची निवड करण्याचं त्याला स्वातंत्र्य असलं पाहिजे. यालाच मानवी विकास असं म्हटलं जातं. राज्यसेवा मेन्सच्या दृष्टिकोनातून ह्या बाबी फार महत्त्वाच्या आहेत, कारण त्यामध्ये UNDP, मानव विकास या सर्व गोष्टीची डेफिनेशन वगैरे यावर प्रश्न येत राहतात. तर पुढील गोष्टी पाहू आपण. सर्वात महत्त्वाची म्हणजे आता आपण या 5ही रिपोर्टला अभ्यासणार आहोत. तर त्यामध्ये पहिला जो रिपोर्ट आहे तो आहे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, ज्याला आपण मानवी विकास निर्देशांक असं म्हणतो. तर याला शोधलं कोण आहे, तर यामध्ये 3 नावं आपल्याला प्रामुख्यानं दिसतात. एक आहे महबूब उल हक, त्यानंतर आहे NJ कॉल, व या दोघांनी म्हणजे या कमिटीला सहकार्य म्हणून कुणाचं जर नाव येत असेल तर ते आहे अमर्त्य सेन यांचं. ठीक आहे. तर आपण पाहू महबूब उल हक जे आहेत ते कोण आहेत. पाकिस्तानी अर्थतज्ञ होते. त्यानंतर 1970 ते 1982 या काळामध्ये वर्ल्ड बँकेमध्ये पॉलिसी प्लॅनिंग डायरेक्टर म्हणून यांनी त्यावर काम केलेलं आहे. त्यानंतर यांनी 1990 हे 13वे वित्तमंत्री होते पाकिस्तानचे. आणि त्यानंतर 1990मध्ये यांना युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत जो ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स सुचवला गेलेला आहे, यावर काम करण्यासाठी जे कमिटी होती तर त्याचे हे प्रमुख अध्यक्ष होते. त्या कमिटीमध्ये जे सहकारी होते मुख्य, ते NJ कॉल. त्यासोबतच आणखी काही भारतीय व गैरभारतीय जे अर्थतज्ञ होते हे सुद्धा यांच्यासोबत होते. त्यामध्ये आणखी एक नाव येते जे आपल्याला प्रामुख्याने दिसते की अमर्त्य सेन यांचं. तर अमर्त्य सेन यांनी ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स हा शोधलेला नाही आहे,
तर या कामासाठी त्यांनी सहकार्य जे लागते ते सहकार्य पोचवलेलं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की अमर्त्य सेन यांना जो नोबेल पुरस्कार भेटलेला आहे, तो नोबेल पुरस्कार हा त्यांना ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स शोधला म्हणून नाही दिलेला आहे, तर त्यांना 1948मध्ये बंगालमध्ये जे भूकमारी आली होती त्यावर जो त्यांनी रिसर्च केला, याबाबत त्यांच्या वेलफेअर इकॉनॉमी या घटकावर आधारित त्यांना नोबेल पुरस्कार 1998मध्ये त्यांना प्राप्त झालेला आहे. तर तुम्ही हे गोष्ट एक लक्षात ठेवाल की ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स वेगळं, अमर्त्य सेन यांचं त्यांना सहकार्य करणे ही गोष्ट वेगळी आहे आणि त्यांना नोबेल पुरस्कार हा वेगळ्या गोष्टीसाठी मिळालेला आहे. ठीक आहे, पुढील गोष्ट पाहू आपण. तर हा डेव्हलपमेंटल इंडेक्स जो आहे, डेव्हलपमेंटल इंडेक्स आपण ज्याला ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणतो, हा शोधला कुणा तर महबूब उल हक व इंजे कॉल यांना सहकार्य अमर्त्य सेन यांचं होतं. त्यानंतर इंडेक्स काढत असताना काही प्रमाणक व आयाम वापरले जातात, ज्यामध्ये 3 आयाम आहेत. शिक्षण किंवा ज्याला आपण ज्ञान म्हणतो, त्यानंतर आहे आरोग्य ज्यामध्ये आयुर्मान येते, त्यानंतर आहे चांगले जीवनमान. तर यामध्ये शिक्षणामध्ये 2 काय आहेत, ज्यामध्ये सरासरी शाळेतील वर्ष आणि अपेक्षित शालेय वर्ष ह्या 2 बाबी येतात. तर आपण पाहू एक एक गोष्टीला आपण समजून घेऊ की नेमकं यामध्ये नेमकं असते काय. आधी आपण आरोग्य या आयामाला समजून घेऊ. आरोग्यामध्ये यामध्ये दीर्घ आयुर्मान म्हटले जाते. दीर्घ आयुर्मान म्हणजे काय, तर एखादं बाळ जन्मल्यानंतर ते किती वर्ष जिवंत जगू शकते याचा तो एक आकडा असतो, जो की प्रत्येक देशाचा वेगळा वेगळा असतो. दीर्घ आयुर्मान काढत असताना 85 व 20 यामध्ये काढल्या जाते, म्हणजे जास्तीत जास्त एखादा व्यक्ती 85 वर्ष जिवंत जगू शकतात. सरासरी असते ती त्या पूर्ण देशाची आणि कमीत कमी हे 20पर्यंत असते. आता तुम्ही म्हणाल की किमान 20 वर्षापर्यंत एखाद्या देशातले सर्व लोक सरासरी काढली तरी 20 वर्ष जगू शकतात काय, तर जगू शकतात. तर 1920-21 जो आहे दशक, समजा आपण त्याला साल म्हणू, तर यामध्ये भारताचं अपेक्षित आयुर्मान जे होतं ते फक्त 22 होतं, म्हणजे 22 वर्ष इथले लोक जगत होते. तर त्यामागे अनेक कारणं असू शकतात. युद्धसुद्धा एखादं यामागचं कारण असते की एखादा झटक्यामध्ये सर्व व्यक्ती तिथं मरून जातात किंवा एखादा रोग येते तर सर्व व्यक्ती तिथं मृत्युमुखी पडतात. तर या सर्व गोष्टी इथं कारणीभूत असतात अपेक्षित जीवनमानाला कमी करण्यासाठी. परंतु आयुर्मान जर वाढवायचं असेल तर आपल्याला जिथं आरोग्य सुविधा त्या देशामध्ये व्यवस्थित असतील तर त्यावरून आपल्याला तिथचा अपेक्षित आयुर्मान किती आहे, म्हणजे जसं भारताचं सध्या 69.7% म्हटलं, यावरून आपल्याला त्या देशाच्या आरोग्य सुविधेची माहिती पडते. त्यानंतर दुसरा नंबरचा आयाम आहे शिक्षण किंवा त्या ज्ञानसुद्धा म्हणतात. यामध्ये 2 गोष्टी येतात. सरासरी शालेय दिवस किंवा त्याला सरासरी शालेय वर्ष आपण असं म्हणू, की जे 25 वर्षावरील व्यक्ती आहेत ते किती शिक्षित आहेत यावरून तो एक आकडा निघतो. त्यानंतर दुसरा आयाम आहे, दुसरं प्रमाणक आहे त्यामधलं अपेक्षित शालेय वर्ष. तर यामध्ये 18 वर्षाखालील जे व्यक्ती असतात, म्हणजे ज्यांनी किती वर्ष शाळेमध्ये शिकावं याची अपेक्षा असते, त्याचा एक तो अपेक्षित शालेय वर्ष त्याच्यामध्ये निघतात. तर या 2मध्ये भारतामध्ये काय स्थिती आहे, अपेक्षित शालेय वर्ष यामध्ये एक्सपेक्टेड इयर ऑफ स्कूलिंग जे आहे ते 12.2 आहे भारतामध्ये. नंतर जे मीन इयर ऑफ स्कूलिंग आहे ते 6.5% आहे. तर या गोष्टीवरून आपल्याला तिथं शिक्षणाची पातळी कशी आहे या सर्व गोष्टींची माहिती पडते. ठीक आहे. त्यानंतर तिसऱ्या नंबरचा इंडिकेटर आहे चांगले जीवनमान. तर चांगले जीवनमान कशावर आधारित काढतात, तर प्रति व्यक्ती जे उत्पन्न असते पर कॅपिटा इन्कम आपण ज्याला म्हणू, तर म्हणजे किंवा मग त्याला नॅशनल इन्कम यामध्ये मोजू. तर ते मोजत असताना पर्चेसिंग पॉवर पॅरिटी या आधारावर त्याचं ते दरडोई उत्पन्न काढलेलं असतं. तर यामध्ये $100 आणि $75,000 यामध्ये याची कॅल्क्युलेशन करतात. जसं आपण आरोग्यामध्ये पाहिलं की 85 व 20 या दरम्यान आयुर्मान मोजत असतात, तसंच इथे इन्कम मोजत असताना पर्चेसिंग पॉवर पॅरिटीच्या आधारावर $100 ते $75,000 यामध्ये मोजल्या जाते. तर भारताचं किती आहे सध्या, तर भारताचं सध्या $6,681 एवढं आपलं उत्पन्न आहे पर्चेसिंग पॉवर पॅरिटीच्या आधारावर. ठीक आहे. तर हे तिन्ही आयाम समजून घेतल्यानंतर सध्या करंट इयरमध्ये काय स्थिती आहे, तर तुम्ही हे आकडे थोडेसे करंट अफेअरच्या दृष्टिकोनातून पाहून घेणे आवश्यक असते. तर यामध्ये पहा तुम्ही 2020च्या रिपोर्टनुसार भारताचा जो क्रमांक आहे तो 131 नंबरचा आहे 189 देशांमध्ये.
तर हे तिन्ही आयाम मोजत असताना जिओमेट्रिक पद्धतीने यामध्ये गणितीय आकडे काढले जातात, ज्यामध्ये तिन्ही जे आयाम आहेत यांचा 0 ते 1 यामध्ये ते गणले जातात. 1 म्हणजे सर्वात चांगला व 0 म्हणजे सर्वात वाईट, या स्थितीमध्ये ते मोजले जातात. तर तुम्ही हे पाहत असताना यामध्ये जास्त टेक्निकल ज्या गोष्टी आहेत ते कसं काढतात, भागाकार गुणाकार करायचं की गरज नसते. आपल्याला फक्त ह्या ज्या मी सांगितलेल्या गोष्टी आहेत त्यावरच प्रश्न पडणार आहेत MPSCमध्ये. MPSC कधी गणितं वगैरे GSमध्ये करायला लावत नाही, ते सायन्समध्ये वेगळी गोष्ट झाली. हा आपला इकॉनॉमिक्स चालू आहे, ठीक आहे. तर 0 ते 1 या आधारावर यामध्ये 4 गट पडतात. त्यामध्ये पहिला गट आहे अतिउच्च मानव विकास, उच्च मानवी विकास, त्यानंतर मध्यम मानवी विकास, कमी मानवी विकासामध्ये येतात. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून ह्या 4 बाबी महत्त्वाच्या आहेत. आता आपण की भारताचा क्रमांक हा 131वा आहे व निर्देशांक जो आहे तो भारताचा 0.645 आहे. यामध्ये प्रथम क्रमांकावर असलेले देश आहेत त्यामध्ये नॉर्वे, आयर्लंड आणि स्वित्झर्लंड येते. यामध्ये तळामधील जे देश आहे सर्वात शेवटचा तो पण पाहून घ्याल. त्यानंतर 2019मध्ये भारताचा क्रमांक 129वा होता, आता 131वा झाला. म्हणजेच भारताचा जो निर्देशांक आहे तो घटलेला आहे, 2 अंकांनी घटलेला आहे. तर त्याकडे जरासं लक्ष द्याल की हा घटला नेमका कशामुळे. तर तो घटण्याचं कारण होतं पर्चेसिंग पॉवर पॅरिटीमध्ये थोडी घट झालेली आहे. म्हणजे मागच्या वेळी $6,829 हे होतं, तर यावेळेला $6,681 आपली पर्चेसिंग पॉवर पॅरिटीनुसार घट झालेली आहे. आणि एक अजून मुद्दा त्यांनी रिपोर्टमध्ये सांगितलेला आहे की आपल्या इथं स्त्रियांची भूकमरीची संबंधित काही प्रॉब्लेम आहेत, त्यामुळे आणि आणखी काही स्त्रियांचे अत्याचाराशी संबंधित प्रॉब्लेममुळे या आपला जो आकडा आहे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समधला तो 2 अंकांनी घसरलेला आहे. तर आपण जर पाहिलं निर्देशांकामध्ये 1990मध्ये 429 वरून तर आज 2019-20मध्ये 645पर्यंत आपण इथं निर्देशांकामध्ये पोचलेलो आहोत. अजून आपला भरपूर प्रवास बाकी आहे. भारताचा 2018मध्ये नवीन ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स भारताने काढलेला आहे. याआधी 2011चा होता, त्याआधी आता 2018चा आलेला आहे, ज्यामध्ये केरळ, चंदीगड व गोवा हे 1, 2, 3 नंबरवर आहे. केरळचा सर्वाधिक ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आहे तो 0.784 आहे. त्यानंतर महाराष्ट्राचा 15वा क्रमांक लागतो, ज्यामध्ये महाराष्ट्राचा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स हा 0.695 आहे. त्यानंतर सर्वात खाली 36व्या क्रमांकाला बिहार आहे, त्याच्यावर UPचा नंबर लागते म्हणजे 35वा. तर या सर्व आकडेवारी तुम्हाला महत्त्वाची आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून यावर जे आहे ते आकडेवारीपेक्षा म्हणजे आकडेवारी विचारते पण कमी प्रमाणात, त्यापेक्षा जास्त टेक्निकल ज्या बाबी आहेत त्यावरच जास्त प्रश्न विचारले जातात. जर तुम्ही राज्यसेवेचा प्रिपरेशन करत असाल तर, आणि विशेषतः कंबाईनमध्ये वगैरे आकडेवारीच्या आधारावर प्रश्न विचारतात, पण ते सुद्धा भारत, महाराष्ट्र, त्यानंतर जगामध्ये काही ठराविक देश यांचाच विचारले जाते. आणि करंट अफेअरचे जर पुस्तकं पाहिले तर त्याच्यात एवढे असते की आपण म्हणजे बाकीचं विसरून जातो, कामाचं विसरून जातो आणि जे कामाचं नाही आहे तेच आपल्या लक्षात राहते. मग ब्रिक्स देशाचं किती आहे आणि पाकिस्तानचं किती, नेपाळचं किती, असं म्हणजे या भानगडीत पडतो, जे मुख्य मटेरियल असते ते विसरून जातो. असं व्हायला नको. ब्रिक्स देश, सार्क देश यांचे भारताच्या वर कोण आणि भारताच्या खाली कोण हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे, परंतु ते आकडेवारीसहित लक्षात ठेवणं हे जरा जास्तच होऊन जाते. तर तुम्ही क्वालिटी अभ्यासकाराच्या इकडे जास्त लक्ष द्या, त्यामुळेच परीक्षा पास होतो आपण. तर यामध्ये दुसरा निर्देशांक आहे असमानता समायोजित निर्देशांक, ज्याला इनइक्वॅलिटी ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणतात. याची सुरुवात 2010 पासून झाली. ह्या सुरुवाती जरा लक्षात ठेवत जा, 2010, 1990 पाहिला आपण. तर यामध्ये काय केलं जाते, यामध्ये ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जो आहे त्यामध्ये प्रत्येकाची सरासरी काढली जाते. जसं एज्युकेशनची सरासरी काढून एक आकडा तयार होते, हेल्थची एक सरासरी काढून एक आकडा समोर येते, आपल्या इन्कमची एक आकडा येते. तर या सर्वांची सरासरी आकडा असते, पण त्याला लोकसंख्येच्या प्रमाणात म्हणजे आपण विषमता जर चेक केली तर विषमता चेक करण्यासाठी म्हणजे असमानता चेक करण्यासाठी, जसं आपण याआधी एक निर्देशांक पाहिला होता लॉरेन्स कर्व किंवा ज्याला आपण गिनी गुणांक असं म्हणतो. तर यामध्ये असमानता दर्शवली जाते की संपत्ती कमी लोकांकडे किती संपत्ती आहे आणि जास्त लोकांकडे किती असंच याच प्रकारेमध्ये ह्या ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सचा मोजमाप केली जाते आणि त्यामधून असमानता किती आहे तर हे शोधण्यासाठी हा निर्देशांक असते. यावर प्रश्न परीक्षेमध्ये विचारताना तुम्ही हा आकडा लक्षात ठेवा.
बाकी महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे ह्या ज्या टेक्निकल बाबी आहेत त्या लक्षात ठेवायला पाहिजे, की असमानता समायोजित निर्देशांक कधीपासून सुरू झाला व कसा काढला जाते. ठीक आहे, यामध्ये बाकी काही विचारल्या जाण्यासारखं नाही आहे. त्यानंतर तिसऱ्या नंबरचा आहे की लैंगिक असमानता निर्देशांक, जेंडर इनइक्वेलिटी इंडेक्स आपण त्याला म्हणतो. तर 2010पासून याची मोजण्याची सुरुवात झालेली आहे. यामध्ये 3 निकष आहेत व 5 निर्देशांक किंवा 5 प्रमाणक आहेत. आता लैंगिक असमानता निर्देशांक मोजतात कशासाठी, तर स्त्रियांचा आणि पुरुषांमधला जो श्रमशक्ती सहभाग आहे स्त्रियांचा, किंवा शिक्षणामधील सहभाग असेल, किंवा स्त्रियांचं आरोग्य असेल, यासंबंधीची माहिती काढण्यासाठी हा लैंगिक असमानता निर्देशांक असते, की इथं यामध्ये किती इनइक्वेलिटी आहे, म्हणजे स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या आरोग्य, सबलीकरण आणि श्रमशक्तीमध्ये यासंबंधीचे आकडे काढले जातात. यामध्ये पहिलं आहे आरोग्य महिलांचं, ज्यामध्ये माता मृत्यू दर मोजला जाते. माता मृत्यू दर म्हणजे काय, तर प्रति 1,00,000 जन्म देणाऱ्या स्त्रियांमागे किती स्त्रियांचा मृत्यू होतो याचं ते प्रमाण असते, याला माता मृत्यू दर म्हणतात. त्यानंतर जनन दर, फर्टिलिटी रेट याला म्हणतात. तर प्रति 1,000 जन्म देणाऱ्या जननक्षम स्त्रियांमागे किती बालकांचा जन्म होतो. आता ते जे जननक्षमता आहे ते म्हणजे किती, 15 ते 49 वर्ष वयोगटातील ज्या स्त्रिया असतात त्यांना जननक्षम असे म्हटले जाते. तर या 1000 स्त्रियांमागे किती बालकांचा जन्म होतो यावरून तो जनन दर ठरत असतो. त्यानंतरचा जो इंडिकेटर आहे तो आहे सबलीकरण. यामध्ये 2 गोष्टी येतात, एक असते संसदेमधील सहभाग व दुसरा आहे माध्यमिक शिक्षणामधील सहभाग. आता संसदेमध्ये किती टक्के सहभाग आहे तो तुम्ही पाहून घ्या, 12% समथिंग काहीतरी आहे. त्यानंतर माध्यमिक शिक्षणामध्ये पण स्त्रियांचा जो सहभाग आहे जवळपास 27 ते 28% पर्यंत आहे. त्यानंतर तिसऱ्या नंबरचा इंडिकेटर आहे रोजगार क्षेत्रामध्ये सहभाग. तर पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचा किती सहभाग आहे यावरून 5च्या 5ही प्रमाणक काढले जातात व त्यावरून जेंडर इनइक्वेलिटी इंडेक्स हा निर्देशित केला जातो. तर यावर प्रश्न विचारताना कधीपासून सुरुवात झाली, जेंडर इनइक्वेलिटी इंडेक्समध्ये कोणते आयाम आहेत व या सर्व 3 आयाम व त्यानंतरचे 5 निर्देशक किंवा 5 प्रमाणक या घटकावर तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. यामध्ये जास्त टेक्निकल बाबी विचारात घेण्यासारखी नाही, परंतु काही काही गोष्टी आहेत, जसं माता मृत्यू दर आहे, जन्मदर आहे, त्यानंतर संसदेमधील स्त्रियांचं प्रमाण आहे, याची जी आकडेवारी असते याच्यावर राज्यसेवेच्या प्रिलिम्सला प्रश्न पडतात. तर त्या दृष्टिकोनातून तुम्ही त्याला पाहायला पाहिजे. आता 4थ्या क्रमांकाचा निर्देशांक आहे आपला बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक, ज्याला आपण मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स असं म्हणतो. तर मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स म्हणजे काय, तर दारिद्र्य हे एका कारणानं नसते, तर त्याचे अनेक कारणं आहेत. बहुआयामी म्हणजे अनेक कारणांनी दारिद्र्याची आपल्याला जाणीव होते असं त्याला निर्देश करायचा आहे. तर हे काढते कोणतं, 2010पासून ऑक्सफर्ड विद्यापीठाअंतर्गत OPHD म्हणजे ऑक्सफर्ड पॉवर्टी ह्युमन डेव्हलपमेंट या नावाची संस्था आहे व ती आणि UNDP म्हणजे युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम यामार्फत ते प्रकाशित केलं जाते. OPHD जे आहे ते काढते व UNDP त्याला प्रकाशित करते. मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स म्हणजे याला आपण MPI म्हणू आता. तर हा HPIचा भाग आहे. HPI म्हणजे काय, तर ह्युमन पॉवर्टी इंडेक्स 1997मध्ये UNDP मार्फत तो काढला जात होता. त्याचंच रूपांतरण आता MPIमध्ये झालेलं आहे. तर ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवाल परीक्षेच्या दृष्टिकोनातून, यावर प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, तर यामध्ये दर्शवल्या काय जाते, तर दारिद्र्याची तीव्रता किती आहे व गरीब व्यक्तीचं प्रमाण किती आहे, या दोन्ही गोष्टी यामध्ये आपल्याला दिसून पडतात. यामध्ये 3 प्रकारचे आयाम व 10 प्रकारचे प्रमाणक आहेत, जे म्हणजे त्याला आपण इंडिकेटर म्हणू. तर यामध्ये पहिला जो आयाम आहे तो आहे आरोग्य. यामध्ये 2 बाबी येतात, पोषण ज्याला आपण न्यूट्रिशन म्हणतो व बालमृत्यूदर ज्याला आपण चाइल्ड मॉर्टॅलिटी रेट असं म्हटलं जाते. तर यामध्ये पोषणामध्ये काय अवस्था आहे भारताची, तर जवळपास 21% लोक भारतामध्ये न्यूट्रिशन त्यांना भेटत नाही, या कारणानं ते गरीब आहेत. तर पोषणामध्ये ज्या दैनंदिन आवश्यक कॅलरीज असतात स्त्रियांना, पुरुषांना, बालकांना असतील, त्या कॅलरीजची म्हणजे आवश्यकतांची पूर्तता होते का यावरून त्याचा पोषण निर्देशांक काढला जाते. त्यानंतर बालमृत्यूचं प्रमाण जर पाहिलं, बालमृत्यू म्हणजे काय, तर 5 वर्षाच्या आतील जे बालक असतात त्यांना बालक म्हटले जाते. तर यांच्या 1000 जन्मांमागे किती बालकांचा मृत्यू होतो याला बालमृत्यू दर म्हटलं जाते. तर याची आकडेवारी काढली जाते. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा इंडिकेटर आहे शिक्षण. यामध्ये शालेय वर्ष व पटसंख्या या 2 गोष्टींना इंडिकेट केल्या जाते.
म्हणजे अपेक्षित शालेय वर्ष आहेत ते. त्यानंतर जीवनमानाचा दर्जा. आता जीवनमानाचा दर्जा म्हणजे काय, जीवनावश्यक गोष्टी ज्या असतात माणसांना त्या मिळतात का बा, त्याच्या आधारावर दारिद्र्य निर्देशित केलं जाते. त्याचं मालमत्ता आहे का, एखाद्याकडे वीज आहे का, त्यानंतर पाण्याची व्यवस्था आहे का, स्वच्छतागृह आहेत का त्याच्याकडे, नंतर गॅस जोडणी आहे का, फरशी म्हणजे त्याच्याकडे हाऊसिंग, घर राहण्यासाठी व्यवस्थित घर आहे का, या बाबींचा विचार केला जातो व त्यावरून ह्युमन पॉवर्टी इंडेक्स म्हणजे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स काढला जातो. मध्ये जर आपण प्रगती पाहिली भारताची, तर 2005मध्ये जवळपास भारतामध्ये 64 कोटी लोक हे गरिबी रेषेच्या खाली होते. आज 2018ची जर आकडेवारी पाहिली आपण, तर जवळपास 25 कोटी लोक हे दारिद्र्य रेषेखाली आहेत. तर आपल्याला हे 2030पर्यंत शून्य पॉवर्टी करायची आहे भारतामध्ये. तर त्या दृष्टिकोनातून आपले हे सर्व पावलं उचलणं चालू आहे. तर तुम्ही पहा, ते आकडेवारीनुसार आपण प्रगती करत आहोत, परंतु मला नाही वाटत की आपण 2030पर्यंत शून्यापर्यंत पोहोचू. त्यानंतर तर आता 5व्या नंबरचा इंडिकेटर आहे आपला जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स, ज्याला आपण लैंगिक विकास निर्देशांक म्हणतो. UNDP मार्फत 2014 पासून याला काढलं जाते. याच्यामध्ये हा सर्वात सोपा आहे लक्षात ठेवण्यासाठी. याच्यामध्ये काही आकडेवारी वगैरे लक्षात ठेवायची गरज नाही. एवढंच लक्षात ठेवायचं आहे की ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सला महिला व पुरुष या 2 भागामध्ये डिवायडेड करून त्या दोन्ही भागाचे प्रमाण काढले जाते. त्यालाच जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स म्हटलं जाते. तर आपण आज हे जे 5 प्रकारचे निर्देशांक पाहिले, यावरूनच ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट काढला जाते. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स 2 नंबरवर आहे इनइक्वेलिटी डेव्हलपमेंट इंडेक्स, त्यानंतर जेंडर इनइक्वेलिटी इंडेक्स, त्यानंतर आहे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स आणि शेवटचा आहे जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स. तर या सर्वांची माहिती आपण पाहिली. यावर जर परीक्षेच्या दृष्टिकोनातून पाहिलं आपण, तर ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, त्यानंतर मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स आणि जेंडर इनइक्वेलिटी इंडेक्स, या याची माहिती जरा जास्त काळजीपूर्वक वाचणे आवश्यक असते, कारण यावर परीक्षेत जास्त प्रश्न विचारले जातात टेक्निकल दृष्टिकोनातून. आणि जे 2 उर्वरित इंडेक्स आहे याच्यामध्ये त्या 3च्या कंपेअर कमी प्रश्न विचारले जातात. जर हे 5ही इंडेक्स आपण पाहिले, तर राज्यसेवा पूर्वपरीक्षा, कंबाईन पूर्वपरीक्षा, राज्यसेवा STI मेन्स या परीक्षांना या सर्वांवर प्रश्न क्वालिटी क्वेश्चन विचारले जातात. त्या दृष्टिकोनातून हे सर्व आपण समजून घेतलं. मला अशी आशा आहे की तुम्हाला या सर्व गोष्टी समजल्या असतील. ही सांगितलेली माहिती व स्लाईडच्या माध्यमातून तुमच्यासमोर मांडलेली जे काही स्लाईड होत्या, त्या सर्व माहिती परीक्षेच्या दृष्टिकोनातून फार इम्पॉर्टंट आहे. ही लेक्चर सिरीज मुळात सुरू करण्याचा उद्देशच आहे की जे माझे ग्रामीण भागातील मित्र आहेत, त्यांना पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन क्लासेस लावणे किंवा एखाद्या जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन क्लासेस लावणे ह्या गोष्टी शक्य नाही आहेत. तर माझ्याकडून काय प्रयत्न होतील की त्यांच्यापर्यंत ह्या गोष्टी पोहोचवणे. म्हणजे त्यांना माहीतच नसते की नेमकं अभ्यास कोणत्या पद्धतीनं करावा लागते किंवा किती डीप एखाद्या विषयामध्ये जावं लागते. तर त्या दृष्टिकोनातून मी ही लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे. सुरुवातीला ऐकताना तुम्हालासुद्धा ह्या काही गोष्टी बोर वाटल्या असतील, कारण मी जास्त वेळा अटकणे ह्या सर्व गोष्टी, कारण तो माझा पहिल्यांदा काहीतरी मी इनिशिएटिव्ह करत आहे, त्यामुळे ह्या गोष्टी होत आहे. पण इथून पुढच्या ज्या काही व्हिडिओ असतील तिथं त्या अडचणी फार कमी येतील. तुम्ही तुमच्या परीनं फक्त 2 कामं करा. एक तर ज्यांना यांची फार गरज आहे त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ पोचवा, व दुसरी गोष्ट या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचे व्हिडिओ तुम्हाला दिसतील. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्न या बाबीवर चर्चा करू. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.